सांबार करूचा झाला की बघूचा लागता की त्याच्यासाठी लागणारी भाजी आपल्याकडे असत की नाही. त्यासाठी दुधी भोपळो असो, शेवग्याची शेंग असो, अमुक आणि तमुक. आणि एवढा करून देखील सांबार टेस्टी होईल की नाही याची गॅरंटी कमीच. मग ही झटकेपट आणि एकदम टेस्टी रेसिपी तुमच्यासाठी. बघा मग काय करायचा, तूर डाळ घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी चणा डाळ घालायची, मीठ आणि पाणी घालून कुकरात 4 ते 5 शिट्टे करून घ्यायचे. आता या सांबारसाठी मेन भाजी असा ना ती म्हणजे लाल भोपळो. बाकी तुमच्याकडे शेवगो गाजर नसा तरी चालत. मग तेलामध्ये मोहरी, जिरा, हिंग, मेथीदाणे, कढीपत्तो, आलं लसूण पेस्ट, सुके मिरची आणि यामध्ये भाजी घालायची, हळद घालायची, सांबार मसालो घालायचं, थोडा मीठ घालायचा आणि छान या मसाल्यांबरोबर या भाज्यांका परतून घ्यायचा. पाणी घालून भाजी शिजवून घ्यायचे. 5 मिनिटात हे भाजी शिजतात. त्याच्यानंतर ही डाळ सांबारमध्ये घालून घ्यायची. आंबट गोड चवीसाठी इकडे चिंचेचं पाणी घालायचा, गूळ, कसुरी मेथी, कोथिंबीर घालायची. एक उकळी काढली, सांबार आपला तयार असा. मग दिसता की नाही एकदम भारी.